बागेतून कुंजा करायला जातो विठ्ठलाची हो, पण ते मला काय आज कळतच नाही. हे बघा सगळं धावले तिथे पडले सगळं काय कुठे आहे. माझं मंदिर काय कुठे दिसण्याचं झालंय. हो हो, पण ते माझे पांडुरंग कसे कटेवर हात घेऊन हो नाना रूपामध्ये म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? नाना रूपामध्ये काय म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? हो हो, पण ते माझ्या बागेचे बघा काय काय हे झाले. हे बघा नारळ पडले त्या बागा, ह्या बघा काय सगळं नारळ पडले. मला चांगली वाटते. पण इकडे ह्या साईडची बघा बघाय, पण ही हा कोपरा गेला आहे ते बघा सगळे पडलेले आहेत. हो माझं पांडुरंग कुठे आहे? हेच पांडुरंग तुमचे. हो, पण ते माझे मंदिर काय हे मंदिर असं मंदिर ते बघा माझं काय दर्शन आहे. हो, मी नेहमी येतो पूजा करायला, पण तुम्ही म्हणता हे तुमचं पांडुरंग काय माहिती आहे काय? काही नुकसान झाले नाही. तुम्ही यांची भक्ती करा, ते प्रसन्न झाले की तुम्हाला आहे त्याच्याकडे दुप्पट मिळेल. हो, पण तो माझा पांडुरंग असा दांडका घेऊन नसतो. भक्ती करा, बघा पांडुरंग असेल की नाही. बघा हो, हा नक्की. मग पहिले नाही आता आम्ही पूजा करतो पांडुरंग रामकृष्ण हरी पांडुरंग. त्यांची भीती वाटते नाही. हो मला बघून दर्शन कसे देतात ते तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. हो मला बघून दे कसं दर्शन देतात ते. काय पडतं पांडुरंग म्हणून म्हणजे खाली आहे काय ते तुमचं काय आहे काय त्यांचं भांडे का काय त्यांचं वस्त्र हे टाकून मी आता बघा माझं पांडुरंग केला ते. हो मग आता मला भजन कीर्तन येतं ना. हो मी तर काय पांडुरंगाचा वार करी तर मला काय येणार. हो रामकृष्ण हरी हरी पांडुरंगा विठ्ठला एवढंच येतो, दुसरं काय. हो चालेल ना. भजन कीर्तन येणार होतो. केस आसणी कमल लोचनी शिवसागरी हा देव माझा हरी. केस आसणी कमल लोचनी शिवसागरी हा देव माझा हरी.
आयला नाचले खूप छान असं खालची पट्टी ना मन कसं प्रसन्न झालो. ती खालची पट्टी ना हो हो पांढरी हो हो. याला जरा सांगा ह्याच्यातली पट्टी नाही कोणाची हे बघा म्हणतात तिथे. तुमची पटली नाही. नाही त्याला पांढरं नाही म्हणतात कोण म्हणतो कोण तो पैसे तो गेलो हो. मग आता यांचं मला आता मला लक्षात आलं यांचं काय म्हणणं आहे ते. पण ते हाय दिसतात मला पण पांडुरंगासारखं पण ते माझ्या मंदिरामध्ये उद्या आहे तसं माझं पांडुरंग येईल का बघावं मला नक्की ना. हा पण आता यांचं काय करू सांगा. लग्न झालंय का यांची? लग्न झालं म्हणजे काय हो? झालंय ना? हो हो हो. कारखान्याला करू ना? कारभार दिला कशाला हो? कशाला कारभार दिला म्हणजे त्याची पद्धत कशी आहे जगद्गुरू बाबांची? होय का? हा. वेळ कारभार दे कारभार दे. हो जी. आता हे आमच्या मंदिरामध्ये हे आले नवीन पाठवलं ते येऊन आणि की याचा तपास करून जा गं. तुम्ही तपास करा. अगं बाई तू जे मी काय बोलतो एवढं ओरडतोय ते काय माझे काय ऐकतच नाही तर तू ये ना याचा काय आहे का तपास करून जा. पाहिजे हो ये मला तर दिसत हो पाटील बुवा. तो काय मी तेच बघतोय तुम्ही टोपी खाली बघता बाबाडेवर. हा मग ते त्या खाली मला काय कुठं झाकलेल्या आम्हाला दिसत नाही हो. काय कसा घेऊन आले हो? हत्यारा म्हणजे हो हत्यारा कसा रे हो माझ्या बागाने सगळी नुकसान करून टाकलं ना. हा. मला जागृत झाली होती हा. कारण माझ्या बागाची नुकसान कोणतरी करतोय. पण हा असा काय याच्या अंगामध्ये पितार आलं का काय हो, ते तुमचे देव अवतार आहे. हो हे देव आहे. हा देव आहे? हो मग? हा असा जगाचे जगद्गुरू बाबा. हा हे जगाचे जगद्गुरू बाबा आहे. कोण हे होय. हे जगाचे जगद्गुरू बाबा. मग आज तुम्ही परीक्षा घेण्यावर आले तिथे. माझी परीक्षा घेणे होती. ही मुंबईतून टाका आणतात ना. हा ते पोराला म्हणतात कोरोना वाटतं व्यक्ती पुढे. हा तुम्ही त्याला देणार नको. नाही. मग हो पण ते काय झालं तुम्हाला माहिती आहे? काय? आता एवढी बात ही चांगली ना एवढी चांगली लावली. जेव्हा श्रीकृष्ण भगवानी अवतार घेतली ना कोण ना पिता काढण्यात लागेल मला ना. जेव्हा रामप्रभू जन्माला आलं हा. तेव्हा त्याने अवतार घेतले ना. कुठला अवतार हो? पुढं रामाने अवतार कुठला घेतली तुम्हाला श्रीकृष्णाने सांगितलं हा. ना ती एक राक्षसीन होती हा. पुतना. हा.
एक राक्षसीन पुतना ना रामाने अवतार घेतली ना तेव्हा एक सुरप नका त्या लक्ष्मणाने नाक कापलं ना ते माहिती आहे तुम्हाला हा म्हणून ती अवतार त्यांनी माझ्या बागत आहे ना या अवतार माझ्या बागत नाश केला पण मला वाटत नाही तुम्ही सांगता ना जगाचे जगद्गुरु बाबा ते मला वाटत नाही पण मला सांगा तुम्हाला सांगायला लागेल हा मग ते जे कसे माझ्या बाबाची नुकसान केलं ना नुकसान कशी केलं तुम्हाला माहिती आहे बालकृष्णाला दूध पाजायला आणि राक्षसीन पुतना पण पुतना राक्षसी कशी माहिती अशी कशी पुतना राक्षसी मला बाल कसा छोटा होता जेव्हा लाट मारला पण तिला माहिती नाही आता बसलीला माशी उठवला म्हणून तुम्हाला सांगतो काय बालकृष्णाला दूध पाजायला आणि राक्षसीन पुतना बालकृष्णाला दूध पाजायला आणि राक्षसीन पुतना तेव्हा केली होती ओ रत्ना तेव्हा केली होती ओ रत्ना दूध पाजायला आणि मुलं मला काय दिसत नाही टोपी मी काढणार नाही आज मी टोपी काढायला आलेलो नाही बाबा कोण बरोबर करतात बागेमध्ये आलं सगळी बागेचं बघा आणि लावली झाडे ही झोपली त्याला पाणी घालून काय फायदा मग कोण पांढरा कमल उगावलाय मग त्याला सूर्य मावले जावं करू का बघा तलवार आजच आलो शेवटी आम्ही चौकशी करतो पण आता हे कसा आता माझी बाग एवढी मी फुलवतो पण आता धान काय केलं म्हणजे आता एवढी बाग मी बघा माझ्या बागेने कोण दुसरी ह्याच्यामध्ये दुसरी कोण आली का
बघा तलवार घेऊन तलवार एलटी आले ना हो, ते एवढी काय अरे मी काय बोलतात आज त्याला पण नाही समजत हा आता ह्या त्याला बसलेला माती कुठवला हा एवढी मी बाप लावली मला आता कसा ह्या काय केलं माहितीये राधा म्हणे एवढ्या रात्रीची कळी वाजवतोय कोण दाराने राधा म्हणे एवढ्या रात्रीची कळी वाजवतोय कोण दाराने पाणी टाकला तरी पण नका कुठेतरी पाणी गळतंय पण कुठं ढगाला लागली बघा आता काय माहिती आहे याची विचार करा ना पाहुणे तुमच्या म्हणजे हे माझ्या भाषेमध्ये पाहुणे आहेत म्हणजे याची एकदा म्हणजे हे काय करू आता किती अरे एवढी भाषेचे नुकसान केला त्यांना पण परत नुकसान करून तरी विचारायला लागेल काय म्हणता बाकी नव्हत बाबा तू खायला खा माझ्या इथं ना 2 पेटी पैसा आहे पण तर रातभर गावत नाही तुला माहिती असेल तर मला सांग सांगणार तर तुझा ना बावलं कुठला बांधे तर मला सांग मला पैसे मला रातभर गावत नाही रातभर स्वस्त आहे तुला माहिती असलं तर मला माझ्यावर पैसा आहे ना पैसा नाही आता आले त्याच्यासाठी तुला काय माहिती आहे नाही म्हणतो माझे पैसेच नाही तर तुला काय माहिती यायचं माझं त्या नेलं तर सांग ना तरी कसं किती पैसे कुठं आता मुलगी रमतात काय घेता काय आता तुम्ही आलो आहे ना भाजीमध्ये तुम्ही काय चिकू पेरू काय तुम्ही काय खाताय काय तुम्हाला काय लागतं करू म्हणून तुला हे म्हणला तू पण काय
नाचू दे नाचू दे नाचू दे नाचू दे मला. बघा नुकसान केलं ना, नुकसान झाली पण आता माझ्या आता काही माझे नुकसान दिसले ना कुठं भागीला आता पेरू पिकू लावतील तेव्हा हो का चालेल की नाही? बाबा माझं पण ते चौधरी माझं दुखतंय पण काय आहे ना माझा आशीर्वाद दे बाबा. कारण आम्ही सत्तेने वागणारे आम्ही नवल्या वागणारे खेळ आहे. गेल्या क्षेत्रात आम्ही नवल्या वागणे सत्तेने वागणारे आम्ही माणसं आहे. आम्ही इतकं फायदा करणार आहे. आता बोला की तुमच्या पुढे याला काय करू? हा लग्न झाले हो दोन पोरं पण आहे. म्हणजे बायकोला म्हणजे इथे ये बघा नाही आली तर बघा कुठं आता बसले तर कालकुनी करून दिसत पण आहे. अबे कारभारने अगं ऐकत का ग? अगं आपल्या बागेमध्ये गुरबावती आले खात नाही पियत नाही ना काय कुठे दोन पैसे पेढे पेमेंट तर सांगित पण नाही तुझ्या आणि विचारून ते तपास करून खूप आलेले काय आलीच पाहिजे आलीच पाहिजे मग तू ये आणि तू काय तपास करून जा.
मोरण बोस मला मोरण काय बोलला मोरण बोस मला पाठीमागे पाणी चोर म्हटलं ना तेव्हा एक मोर आला इथे पाठीमागे हो पाटील मध्ये तुम्हाला चोर नको म्हटला पाटील हा चोर म्हणून म्हटला तुम्ही गावचं पाटील ना होय अहो माझ्या या बागेची काय व धन्यास केला तो आणि माझा भाव केला का म्हणीच मार बोलली तर का गोट्या कसा बोलाला म्हणून ते आपल्याला बघितलं ना पुन्हा म्हणलं नाही हा मला वाटतं धन्य घुस मारतो बोलत तू बोलत मुलाची पण मला जागा अहो काय चिकू पेरूची झाडा होती ना तेवढ्याची वाट लावला आणि बगीच्यात होती काय म्हणतात बोली होत्या बसवली त्याच्यावर गुलाबी असलेली 1 किलोवर इतकी हो ती त्याची पण गुलाबी इतकी पण ती ह्यान वाट लावला आता यांची खरा नाही गंती पावडा आणतात तर खाडा काढतात एखादा भर लोटतो ना आला ह्याला लोटतात नंतर होता हा मला सांगा आज जेव्हा ना हो होय काय खाल्ला काय मी काय खात नाही बा झाड वाटे झाड झाले झाड म्हणजे माझा तेवढा हे आहे हो तुला म्हणतो हा? माझा तर मुद्दा असं फुला पाणी घालत नाही म्हणल्यावर पाणी याला घालता म्हणून तर भेले तर मुलं भुगला आणि माझा सुटत गेला कमरेच्या खाली झाड झाले वाले कमरेच्या खाली काले पाण्याला गेला अमेरिकेला गेला दुबईला गेला फक्त आता झालाय कुठं युरोप हो त्याच्या ठिकाणी काय काय घेतला मी का सांगू काय तुम्हाला आता पेट्रोल महाग होणार आहे ते पुढे इराणला पेट्रोल महाग होणार कसा आपण रात्रीचं जायचं ना पेट्रोलच्या टाकीला झाड झाली होती म्हणजे एकट्याचा भर करतो तर स्वस्त होईल खाली काय बघता तुम्ही बाहेर झाड झालेलं वाटतं ना म्हणून बघतोय अहो तुम्हाला असं खरं नाही वाटत तुम्हाला काय वाटलं झाड म्हणजे काय माझा हे बघा काय बघायचं तुम्हाला स्वतः दाखवून करता का ना बघा हा काल्या पाण्याचा हा अमेरिकाचा झाला मी ज्याच्या ठिकाणी भेटला ना त्याच्या ठिकाणचं सांगता जपान झाला जपान हा हे केलं ना माझा लपडा बोललो तुम्हाला सांगता ह्या ज्या ठिकाणी गेला ना त्या ठिकाणचा हा भांडवल आणि मला सांगा कोण एवढा गेला होता तिथे आणि एवढा मी फिरून आल्यावर बायको म्हणते कशी ओ माझी राजकुमार सेवा हे करा अहो सकाराम जोयची धावते गावते कार्यक्रम स्थळी तसे काय गडबड झालेली आहे बाजूला थोडासा आगीचा धूर पाहायला मिळाला त्यामुळे थोडीशी चरबिशा झालेली आहे आपण सर्वांनी शांततेत बसून घ्यायचंय इकडे माणसांचं काय बघायचं आहे हा तिकडे काय कुठे झालाय ना मग तुमचं बोलत का बघायचं असतील तर बघा नाही तर घरी जा
पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला मला सांगा यांच्या आईला आता जातील कसं होय हो हो जी आधीच अगं आपल्या भागामध्ये लहान भावा आलाय तो खात नाही पियत नाही भोपळ्यासारखा झाड झालाय परवड्यासारखा बारीक झालाय तू ये आणि तपास करून जा तुम्ही तपास करून घ्या अगं आजकाल बाई माणसाचं राज्य आलीच पाहिजे आलाच पाहिजे तुला